गाईज नमस्कार. दिस इज डे 2 इन मुंबई. आता आम्ही निघतोय फेरफटका मारायला खाली. सोसायटी बघायला सगळी. तसं तर आम्ही कालच एका दिवसामध्ये बघून घेतल्यासारखं झालंय. माईक हरवला, सगळं तेव्हा कांड गेम्स झाले. वगैरे काही चालू नव्हते, तर आज बघूया काय काय आहे. काय काय चालू आहे ते. हा गो कार्टिंग वगैरे पण आहे इथे, तर बघू काय काय करतो आम्ही. काय तुम्ही पण बघा. करतो जास्त तर ह्या पोरींचं आहे की आपण रील बनवू खाली जाऊन. तर रील्स पण बनवणार आहेत. अजून काय काय मस्ती करतो ना ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही पहा. आणि मेन म्हणजे आज आम्ही ना मुंबई फिरण्यासाठी पण बाहेर जाणार आहोत. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत त्यासाठी तर मी खूप जास्त एक्साइटेड आहे. चलो या. आणि हे आहे माझं आउटफिट. ओ माझं पण आउटफिट दाखवायचंय. हे आहे हीच आउट. माझं आउटफिट गाईज कसं वाटलं आमचं आउटफिट ना हे आम्ही कसं दिसतोय आम्ही दोघं चलो. त्या थांबल्यात केव्हाच्या वाट बघत. हो का? बिचारे थकून गेले का काय काय माहिती गेले खाली गेले वाटतं. चला. नाही आहेत एसी बंद करू देता. नऊ मला म्हणत होती की दाजीला किती काम लावतेस, कारण की आता दाजीनीच ब्लॉगिंग चालू केली. ऑफिस सोडले दाजीनी. होय का? काय होय का? प्रियांको बघू नेल्स दाखव. नाही अरे मला शूज तर घालू दे. थांबा जरा पकडा. या सगळ्या लेकरांमध्ये आम्ही 2 लेकरं झालोय. आम्हाला दिव्या आणि अमित जे आहेत ना ते कामासाठी बाहेर गेलेत, तर आमच्या एजचे कोणीच नाहीये, तर आम्ही या लेकरांसोबत फिरतो. आम्ही कुठेही ऍडजस्ट होतो. या एज मध्ये पण होतो आणि वरचे मावशी होते आपल्या. त्या एज मध्ये पण जातो. आम्ही कुठेही ऍडजस्ट होतो. मेन म्हणजे एक सांगायचे गाईस, आम्हाला रील बनवून घ्यायचे म्हणून आम्ही यांच्या मागे मागे करतोय, बाकी काही नाही. अहो आपला कॅमेरा घाण झालाय म्हणून तसं येत आहे, ते क्लीन करा. नाही चांगलं नाही तुझं तोंड तसं आहे ग. होय का? माझं बघ कसं छान येते व्हाईट बघा. क्लीन केल्यानंतर कसलं सुंदर दिसतंय कॅमेरा क्लीन केल्यानंतर. थँक्यू. बाय द वे आज छान दिसतंय अर्जुन, खरंच खूप सुंदर दिसतंय. काय पाहिजे तुला? काय फक्त पाहिजे असल्यावरच बोलते काय? विषय आहे का? पाहिजे असल्यावर बोलते. विषय आहे का काय? हे बघा उन्हासाठी बिचारे एवढ्या 500 गेलं ऊन गेलं. ऊनच गेलं. आणि इकडे आम्ही जे रात्री तुम्हाला दाखवलं हे आता दिवसा बघा किती बोर सुंदर झालं आहे. ते सगळ्यांना बघून. बोर नाही झालंय, उगीच का रात्री दिसत नव्हतं म्हणून मी आता दाखवलं. हो व्ह्यू काय भारी आहे राव. वारं सुटले करा ना, नाहीतर आमची तर करा. बघू ना काय तू का थांबलाय असं? का बरं? आता आम्ही काम लावले. तुम्ही तिकडे हे असं म्हणत आहे की आम्ही रील करतोय तर बघू नका. ठीक आहे बाय. तुम्ही पण काय. सो गाईज हा शूजची लिस्ट सुटली. बस आधी मला वाटलं तुम्ही बांधाल, ये. मी पडेल तर राहू द्या असू द्या. ओ माय गॉड पकडा हे फोन. एखाद्याने बांधली असती माझी शूलेस. मग एखादं व्यक्ती ते तू आहेस. हे बघा आमचं लहान बाळ पाण्यात जाऊन खेळते. स्प्रिंकल्स चालू आहेत तिथे, पाण्यात जाऊन खेळत बसली. या तुम्ही पण या. अरे पॅन्ट बघ तुझी. ओ शेट 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 अर्जुन सगळी ओली झाली माहिती. भिजत बसली जाऊन मस्त, पण छान बापरे, वाटतं. छोटे छोटे थेंब. असे ब्लॅक येऊ आपण, असे ब्लॅक येऊ, असे छान येऊ. हा. असे गोरे गोरे येऊ, गोरे गोरे. कसलं भारी वाटतंय असं. खूप भारी. शपथ लय ओलं झालंय. माझं पण तुझ्या नादात माझं पण झालं. चल तिकडे. माझं शर्ट का उडत आहे? आम्ही इथे पण एक रील केली गाईज म्हणून ओलं झालंय, तेव्हा झालंय ओलं. गाईज एवढी भारी रील झाली आहे ना, मला तर खूप आवडली. आणि वातावरण एवढं छान आहे त्याच्यामुळे कितीही काम करायला काहीच नाही वाटत. हो. कितीही सारे शूट हे म्हणजे करू, ते वारं करू सुटले असं. इतकं मस्त. हे बघा हेच काय चालू आणि आहे इकडे की काहीतरी चालू व्हायचं. आमचा नवीनच म्हणते दुसरा Cameraman. रील स्टार, कॅमेरामॅन, ब्लॉगर. चिमणी किती महिन्यांनी चिमणी दिसली मला. बघा जिथं छान वातावरण असतं ना की निसर्गरम्य वातावरण, त्या ठिकाणी चिमणी येतात म्हणे. म्हणूनच ही सुंदर चिमणी पण ह्या वातावरणात आली आहे. हा आणि पुण्याच्या पोल्युशन मध्ये पण दिसते हे. पुण्याचं पोल्युशन नाहीये, पुणे छान आहे. तुळशी बागेत. मग ती तर आता, काय म्हणतात हक्काची जागा आहे ती आमची शॉपिंग जन्मसिद्ध करायची. अधिकार का? आणि तिथं शॉपिंग उठलं की सुटलं केल्यानंतर तिथं पडून राहायचं. उठलं की सुटलं असते का? मग तिथे शॉपिंग केल्यानंतर जो आनंद मिळतो ना, तुम्हाला काय सांगू अर्जुन, आप नाही समजोगे. गाईज ह्यांचे ना मी बिहाइंड द सीन दाखवते ह्यांच्या रीलचे. चला या. ह्या दोघी रील करत आहे तिकडे आणि किती सारे टेक घ्यावे लागतात, किती सारे काय काय सीन चुकतं सगळं. हे बघा आता डान्स चालू होणार आहे. आता हे कुठल्या गाण्यावर डान्स करतायत ना हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ए हे
गाईज आता बघा दोघींचे भांडणं लागलेले आहेत कारण की एकाचं कोणाचं तरी चुकलंय आणि 10 टेक घेऊन बिचारा थकलेल्या आहेत. बघू 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 दाखव तर. आधीच नाही नको. आधीच नाही ठीक आहे गाईज ती आधीच नाही दाखवणार आहे म्हणे तुम्हाला. जेव्हा ती एडिट वगैरे करेल पोस्ट करेल तेव्हा बघा तिच्या आय डीवरती. आणि हा माणूस कोणाच्या विचारांमध्ये गुंग झालाय काय माहिती. मी तर समोर आहे. एक परम सुंदरीच्या कोणाच्या एका कोणाच्या? परम सुंदरीच्या गाईज परम सुंदरी कोण आहे? कसं चुडेल काय म्हणतात त्याला मग असं पछाडायला आली होती. तुमचे केस नीट करा. वारेन ओहो जुल्फे ये हे अर्जुनचे. नाद नाही करायचं. नॅड नाही करायचं. चला गाईज आता आम्ही तुम्हाला ना डायरेक्ट आम्ही जेव्हा बाहेर निघू ना तेव्हाच भेटतो कारण की आता खूप जास्त थकलोय आम्ही. आम्हीच थोडासा आराम कंटाळलोय. करतो. तुम्हाला नाही कंटाळणार. हां. कंटाळा होणार. हाँ हाँ बोलो आप बोलो. समझ लो. कल पनवेल निकलना है. पनवेल में है तो कभी क्या हो डायलॉग. कल पनवेल निकलना है. झालं. सो गाईज फायनली आम्ही बाहेर पडलेलो आहोत. दुपारच्या 2ला पडणार होतो ते आत्ता पडतोय. हे मुंबईचे लोक. आम्ही 2 वाजता बाहेर पडणार होतो आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 वाजता. तरी पण आणखीन नाही झालं यांचं की निघायच्या बाबत चला लवकर म्हणून. असो आम्ही बसतो. बसा मावशी. आणि ह्या बिचाऱ्यांना मागे बसवलंय. कसं वाटतंय? लॉक नाही झाले. Guys, we will take revenge on this, okay? माय गॉड गाईज खूप जास्त गर्दी आहे. आय डोंट नो आम्ही ब्लॉक करू शकू की नाही. मला नाही वाटत आपला आवाज जाणार आहे. नाही जाणार. आणि आणि main म्हणजे- जाणार आणि काही घेता पण नाही येणार एवढ्या गर्दीत. घेता येणार आहे हा. फक्त ब्लॉग नाही होणार. ब्लॉग नाही घेता. ओके हां मला वाटलं शॉपिंग नाही म्हणताय. खूप सारं आहे गाईज. आपल्या तुळशीबागेपेक्षा खूप जास्त आहे. आम्ही आलोय गाईज आता कोलाबा ओके कोलाबाला शॉपिंग करण्यासाठी. आणि इतकं सुंदर आहे ना. म्हणजे आपली तुळशीबाग खूप लहान वाटते मला आता तुळशीबागेच्या पुढं. खूप जास्त गर्दी आहे. खूप जास्त आणि खूप काय ब्लॉग घेता भेटते. नाही येणार. आवाज जाते का नाही ते पण नाही माहिती. हा आमचा आवाज येतोय का नाही माहीत. आता मी जवळून बोलते पण तरी पण आता शॉपिंग पण करायची आहे आणि व्लॉग घेणं शक्य नाही एवढ्या गर्दीमध्ये. आणि मेन म्हणजे आम्ही आमचा माईक विसरलो. कुठेही जाय पोरींचं काय शॉपिंग सरत नाही. नेहमी सगळीकडे गर्दी करून ठेवतात. बघायचं अजून काही मुंबई मधलं बघायचं आता. हा पुण्याचे सगळे गल्ल्या पालते घालून झालेत. आता मुंबईचे नाईस. आम्ही 8 लोक आलोय. कोणी काय घेतलं नाहीये या मार्केटमध्ये या पोरीशिवाय. माझी खूप शॉपिंग झाली काही. कोणी काहीच नाही घेतलंय. खूप नाही. आणि हिचं हे बघा थोडीच आहे. थोडीच नाही किती भरलंय त्याच्यात कोंबून. ठीक आहे ते का चल, चल. स्लॅब हॅट. तरी मन नाही भरलंय. नाही हिचं लागत तिकडेच मला. लक्ष आहे. एक कटोला जेल के भीतर एक कटोला जेल के बाहर. आणि मी पहिल्यांदाच हे पाहिले काय हे मी नाव विसरली. CSMT. ओके भारी आहे. वाटत नाही हे ट्रेनचं हे असेल म्हणून बाहेरून आहे ना. तिची शॉपिंग करून मला इतकी भूक लागली होती तर आता आम्ही आलोय सम्राटला. येस. आणि सम्राट खूप फेमस आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. हा. तर म्हटलं चला ट्राय करूया. मावशीने ऑलरेडी आधी ट्राय केलं होतं तर ती पण बोलली टेस्ट पण चांगला आहे आणि सेलिब्रिटीज पण येतात असं बोलले ते. हां सेलिब्रिटीज आम्ही सायली अर्जुन. चलो बघूया कसं आहे. चलो बघूया. अरे यार वेटिंग आहे यार वेटिंग वेटिंग. दिसत तर छान आहे पोपट है झालं ना. काय आमचं नशीब तर इतकी जास्त भूक लागली होती त्यात फुल वेटिंग आहे आणि रेस्टॉरंट करायचं. बंद होईपर्यंत काही चान्स नाहीये. तर आम्ही चाललोय आता दुसरीकडे. आम्हाला होतं की अरे ट्राय करायचं हो ना. आणि एक असं काहीतरी होतं की कोणाला तरी भेटू सेलिब्रिटीला किंवा आम्हाला कोणीतरी भेटलं असतं. अरे यार सायली अर्जुन. ओ माय चलो गॉड गाईज. जातो आता बघतो दुसरीकडे. चला बसा लवकर गाडीत. चलो सो गाईज आता आम्ही आलोय मरीन ड्राईव्हला. आणि जेवण झाल्यानंतर काय काय केलं सांगा. मस्त अशी नॅचरल्सची आईस्क्रीम खाल्ली पण आणि ती- इथे येऊन बसलोय. ती इतकं लवकर पिघळत पिघळत होती होती. ती इथल्या वातावरणामुळे.
चिकट वातावरण आहे फुल. आणि अर्जुन पण असे चिकट झाले ते बघा, असा हात चिकटतोय माझा, म्हणजे फेविकॉल लावल्यासारखं. पण छान वाटतं इकडे एवढं भारी समुद्राचा. समुद्र आहे बघा, मागे समुद्र, आणि पहिल्यांदाच आपण असं आल्यामुळे आम्हाला जास्त आम्ही हे खुश आहे, भारी वाटते आम्हाला. म्हणजे बघ ना, इथं बसलोय, इकडे समुद्र आणि इकडे लगेच सिटीची गोंधळ हा. दाखवते इकडे, हे बघा. लगेच सिटीची गोंधळ. तुम्हाला वाटते गाईज हे सगळी हलचल बघून, एवढे सारे लोक बघून, की आता रात्रीचे किती वाजले असतील? 1 वाजले तर 1 रात्रीचे. वाजले. म्हणजे अजिबात नाही वाटत तिथे की आता कुठं इतकी 8 जास्त वाजले. ट्रॅफिक होती, आम्हाला गाडी 1 किलोमीटर मागे लावावी लागली, तिथून चालत आलो. आणि हे आमच्या घरचे बघा सगळे इकडे बसले. हाय 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 हाय. आम्ही जागा शोधण्यासाठी कसे पळाले. इथे जागा पकडायला अर्जुन जर पळाले होते, थोडीशी जागा दिसली, पळत आले आणि बसलेत मग नंतर. छान वाटतं एकदम. म्हणजे वारं सुटलंय, पण तरी पण ते वारं असं थंड नाहीये, खूप हे आहे चिकट. हा. आणि पुण्यातल्या लोकांना तरी जास्तच हे गरम वाटतं. होतंय आपल्याला, हो. म्हणून हे होते, सहन नाही होते आम्हाला. रात्रीचे 1 वाजताचं पण वारं गरम लागतं. गरम आहे, गरम नाही म्हणता येणार, थंड आहे पण वेगळंच वेगळंच आहे. चिकट आहे, चिकट. समजून घ्या आता, तुझ्यासारखं. मी चिकट आहे हो. काय पण गाईज खूप भारी वाटते तसं Yes. तर, कारण की एवढा भारी समुद्र एवढा सुंदर दिसतोय आता, आणि दाखवू नाही शकत, दाखव कारण ना, तुम्हाला इकडे व्हिडिओ मध्ये rear camera आहे. एवढं दिसणार नाहीये व्हिडिओ मध्ये. हे बघा लाठा बघा तुम्ही, वाव, ओ माय गॉड. आव काय केलं, ब्लॅक केलं पुरं. अर्जुननी सगळं ब्लॅक केलंय गाईज, त्यामुळं आता तरी दिसत आहेत लाठा. आणि दिस इज द मुंबई. भारी. साईडचे भैया पण आले ब्लॉग मध्ये. भारी वाटते. चलो गाईज, आता ना आम्ही आमचा व्ह्यू एन्जॉय करतो. आणि घरी जाऊन झोपणार आहेत आम्ही. आणि माहित नाही आता हा ब्लॉग केवढा झालाय, कारण की आम्ही एन्जॉय करत होतो शॉपिंगच्या तिथे, पण आम्हाला काही ब्लॉग घेता आला नाही, काय नाही. म्हणलं सो कधीतरी चलो ठीक आहे. पुढे उद्या काय काय करतो ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा. चलो बाय.